नमस्कार माझ्या शिक्षक मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मतदानाच्या दिवशी आपल्याला कोणकोणते कार्य पार पाडायचे असतात, सकाळी उठल्यापासून ते मतदान केंद्रावर साहित्य जमा करेपर्यंत आणि तिथून आपण रिलीव्ह होईपर्यंत सगळ्या गोष्टी मी आपल्याला पद्धतीनं एकदम एका क्रमानं सांगणार आहेत आणि आशा करतो की आपण ते व्यवस्थित ऐकाल आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मतदानाच्या आदल्या दिवशी आपण काय काय केलं पाहिजे किंवा काय काय आपल्याला करायचं असतं. आज आपण आता या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करत आहोत की आपल्याला सकाळी या ठिकाणी उठल्यापासून ते पुढे आपल्याला काय काय करायचं आहे. सर्वात अगोदर आपण 4 वाजता उठणार आहोत. मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी 4 वाजता उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या सर्व आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर फ्रेश व्हायचं आहे आणि बरोबर आपण या ठिकाणी सकाळी 5 वाजता मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी मॉकपोलची तयारी करायला सुरुवात करायची आहे. आणि तोपर्यंत या ठिकाणी अधिकारी क्रमांक 3 व 4 किंवा 2 व 3 यांनी त्या ठिकाणी काल आदल्या दिवशी जी 100 मीटर आणि 200 मीटरची जी खूण आहे त्या खुणेवर जाऊन त्या ठिकाणी जे काही आपण चुना आहे तो चुना त्या ठिकाणी टाकून यायचा आहे. म्हणजेच 100 आणि 200 मीटरची चुन्याची मार्क आपल्याला करून घ्यावायची आहे. आणि त्यानंतर जे काही साहित्य जे काही आपण फलकावर जे काही तयार केलं असणार आहे, म्हणजेच जे काही मतदान यंत्राचा नमुना असेल किंवा डमी मतपत्रिका असेल, जे आपण फळ्यावर चिटकवलेलं आहे, जे काही लिहिलेलं आहे तो फळा उचलून आपल्याला त्या ठिकाणी बाहेर मतदान आपल्या केंद्राच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि यावेळी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी मॉकपोलच्या तयारीसाठी आवश्यक असणारं जे काही साहित्य आहे ते साहित्य म्हणजे पेपर सील असेल, त्यानंतर स्पेशल टॅग असेल, त्यानंतर स्ट्रिप सील असेल आणि ऍड्रेस टॅग असेल, हे व्यवस्थित भरून त्या ठिकाणी तयार करून ठेवायचे आहेत. आणि जे वापरणार आहोत त्यांचे क्रमांक आपल्या पर्सनल डायरीमध्ये आपण लिहून ठेवायचे आहेत. जे आपल्याला मतदान केंद्राध्यक्ष डायरी आणि VM3 म्हणजे मतदानाचा हिशोब यामध्ये सुद्धा आपण कोणते वापरले त्याचे क्रमांक आपल्याला लिहायचे असतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांचे अनुक्रमांक आपल्याला नमूद करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण आता जे काय आपलं सीओ आहे आणि बीओ आहे यांचे केरिंग केस मधून आपण काढून त्यांची आपण जोडणी करणार आहोत. जोडणी करत असताना सगळ्यात शेवटचं जी बीओ आहे म्हणजे बीओ क्रमांक 2 असेल किंवा 3 असेल, 3 बीओ असेल तर बीओ क्रमांक 3चा वायर 2 ला, 2चा वायर 1 ला आणि बीओ क्रमांक 1चा वायर आपल्याला सीओ ला याप्रमाणे जोडायचा आहे. अशा जोडणी आपल्याला करायची आहे. बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी मॉकपोल करायला सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी सगळ्या प्रकारचे आपण साहित्य तयार करून ठेवलेलं आहे, सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, जोडणी सुद्धा केलेली आहे. आता 6 वाजता या ठिकाणी आपण जे काही मतदान प्रतिनिधी आहे यांच्या समक्ष आपल्याला मॉकपोलला सुरुवात करायची आहे. आता जर हे या ठिकाणी 6 वाजता जर एकही मतदान प्रतिनिधी हजर नसेल तर 15 मिनिटं त्यांची वाट बघायची आणि 15 मिनिटं जर कोणी आलं नाही तर उपस्थित आपल्या अधिकाऱ्यांच्या समवेत त्या ठिकाणी आपण जे काही मॉकपोल आहे त्या मॉकपोल आपण सुरुवात करणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. मॉकपोल करत असताना बरोबर त्या ठिकाणी जोडणी झाल्यानंतर स्विच आपण ऑन करणार आहोत. स्विच ऑन केल्यानंतर त्या ठिकाणी जेवढ्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण बघून घ्यावायच्या आहेत. बॅटरी हाय असल्याची खात्री सुद्धा आपण कालच केलेली आहे, परंतु सकाळी सुद्धा खात्री करायची आहे. त्यानंतर मॉकपोल करत असताना आपल्याला 50 त्या ठिकाणी मतं आपल्याला त्या जे अभिरूप मतदान आहे त्यामध्ये टाकायची आहेत. 50 मतदान आपल्याला करून घ्यावायचं आहे. मतदान करताना जर त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी सर्व पक्षाचे किंवा सर्व उमेदवाराचे उपस्थित असतील तर त्यांच्या समवेत त्यांच्या समक्ष प्रत्येक जो काही उमेदवार आहे त्याला त्या ठिकाणी आपल्याला नोटासह प्रत्येकाला मतदान झालं पाहिजे अशा हिशोबाने प्रत्येक जे बटन आहे ते दाबलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे 50 मतदान आपल्याला करून घ्यावायचं आहे. आणि कोणाला आपण किती मतदान केलेलं आहे, किती वेळा आपण कोणतं बटन दाबलेलं आहे याची सुद्धा नोंद त्या ठिकाणी प्रेसाइडिंग ऑफिसर किंवा त्या ठिकाणी तुमचा जो काही अधिकारी नंबर 1 असेल किंवा 2 असेल त्यांनी करून घ्यावायची आहे. अशा प्रकारे आपण 50 वोट टाकल्यानंतर आपलं जे काही मॉकपोलचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपण भरायला सुरुवात करायची आहे. हे करत असताना आता आपल्याला 50 वोट झाल्यानंतर आता क्लोज बटन आपण दाबणार आहोत. म्हणजे CRCचं पहिली गोष्ट आपण करत आहोत. आपण सी क्लोज केलेला आहे. क्लोज झाल्यानंतर त्या ठिकाणी
जे उपस्थित आहेत प्रतिनिधी त्यांना दाखवायचं आहे की आता मॉक या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे, आपण क्लोज बटन दाबलेलं आहे. क्लोज बटन दाबल्यानंतर आता कोणत्याही प्रकारचं मतदान यामध्ये आपण टाकू शकत नाही, किंवा बघा बॅलेट सीयूचं आपण बॅलेट बटन दाबून दाखवायचं आणि त्या ठिकाणी इनव्हॅलिड ऑपरेशन किंवा अशा प्रकारची काही सूचना येणार. म्हणजेच काय की यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचं मतदान टाकता येत नाही याची खात्री त्यांना पडते. मग नंतर आपण CRC मधला जो आर आहे म्हणजे रिझल्ट वन बटन आपण दाबणार आहोत आणि रिझल्ट वन बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी जी नोंद तुम्ही घेतली होती की कोणत्या उमेदवाराला किती मतदान टाकलेलं आहे याची खात्री आणि त्या ठिकाणी रिझल्ट सुरू झाल्यानंतर त्याची खात्री आपण जुळवायची आहे. त्यानंतर सर्व रिझल्ट बघितल्यानंतर आता आपल्याला शेवटचा जो सी आहे तो म्हणजे क्लिअर बटन आपल्याला दाबायचं आहे. क्लिअर केल्याशिवाय अजिबात पुढची क्रिया करायची नाहीत. अशा प्रकारे CRC पूर्ण मतदान क्लिअर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे काही सीयूचं जे बटन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, सीयूचं बटन ऑफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे. आता सीयूचं बटन आपण ऑफ केलं, CRC झाली आपली, त्या ठिकाणी खात्री पटली. मग त्या ठिकाणी मॉकपोल झाल्याचं सर्टिफिकेट आपल्याला पूर्ण भरवायचं आहे आणि त्यावर उपस्थित प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आपल्याला घ्यावायच्या आहेत. आता पुढचं जे आपलं काम आहे ते दोन काम आहेत. एक आपल्याला आता सिलिंग करायला घ्यायचं आहे आणि दुसरं आहे मतदान प्रतिनिधी जे काही उपस्थित आहेत त्यांची नेमणूक जर आरो लेवलला झाली असेल तर त्यांना त्या ठिकाणून पास मिळाले असणार आहेत. पण जर झाली नसेल तर त्यांची नेमणूक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करावायची आहे. त्यांना आपल्याला त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधीचा जो काही बॅच आहे तो त्यांना द्यावायचा आहे आणि त्यांना सूचना पण द्यावायची आहे की एका वेळी फक्त एकाच पक्षाचा उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी हजर असेल ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात आणून द्यावायची आहे. त्यानंतर मोबाईल अलाउड असणार नाही. अशा आवश्यक ज्या काही सूचना आहेत सर्व सूचना त्यांना द्यावायच्या आहेत आणि त्यांना त्यांची जी काही बसण्याची जागा आहे ती त्यांना दाखवून द्यावायची आहे. त्याचप्रमाणे आपले जे काही अधिकारी नंबर 1, 2 आणि 3 असतील आणि प्रेसिंग ऑफिसर असतील यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी खिशाला म्हणा किंवा एका ठिकाणी आपला जो काही बॅच आहे तो बॅच लावून घ्यावायचा आहे. आता आपल्याकडे पुरेसा वेळ असणार आहे सिलिंग करण्यासाठी. आता सिलिंग करण्यासाठी आपण जे काही आपलं सीओ आहे याची खात्री करायची आहे की आपण त्याचं बटन जे आहे ते ऑफ केलेलं आहे. जे क्रोम बटन आहे त्याला आपण ऑफ केलेलं आहे याची आपल्याला खात्री करायची आहे. आता सिलिंग करताना जे काही आपल्याला आवश्यक साहित्य आहे त्यावर पेपर सील असेल, स्पेशल टॅग असेल, ऍड्रेस टॅग असेल, ABCD स्ट्रीप सील असेल याच्यावर उपस्थित प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या करावायच्या आहेत. आणि सिलिंग जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि सिलिंग कसं करायचं ते सुद्धा बघितलेलं आहे. बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला सिलिंग करायचं आहे. जर सिलिंग करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलला सिलिंग कशा प्रकारे केलं जातं, मॉकपोल कशा प्रकारे केलं जातं त्याचा एक व्हिडिओ उपलब्ध आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. मला खात्री आहे की तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये व्यवस्थित प्रकारे हँड्स ऑन घेतला असेल आणि आपला व्हिडिओ बघितला असेल. बिलकुल त्याच प्रकारे आपण त्याच क्रमाने आपण सिलिंग करणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणता की पेपर सील आपण टाकतो, पेपर सील नंतर स्पेशल टॅग टाकतो, स्पेशल टॅग नंतर ABCD जी काही स्ट्रीप सील आहे ती टाकतो आणि सगळ्यात शेवटी ऍड्रेस टॅग लावून आपण ते जे काही कंपार्टमेंट आहे आपलं कोणतं रिझल्ट जे सेक्शन आहे ते रिझल्ट सेक्शनला आपण त्या ठिकाणी आता सीलबंद करत आहोत. सीलबंद ही जी झाल्याची प्रक्रिया म्हणजे आपलं जे काही मतदान यंत्र आहे त्याला आपण सील केल्यानंतर जे आपलं रिझल्ट सेक्शन सील केल्यानंतर आता आपण जे काही पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मतदान सुरू होण्यापूर्वीचं घोषणापत्र जे प्रपत्र 6 जे आहे ते आपल्याला भरायचं आहे. एकूण आपल्याला 3 प्रकारचे घोषणापत्र करावायचे असतात. जोडपत्र 6 म्हणजेच मतदान सुरू होण्यापूर्वीचं, जोडपत्र 6 चा दुसरा जो भाग आहे 2 त्याच्यामध्ये आपल्याला जर दुसरं यंत्र घ्यायचं काम पडलं, जर आपलं मशीन बिघडलं, काही झालं किंवा बदलायचं काम पडलं तर नंतर मागावून घ्यावायचं जे काही EVM आहे ते EVM केल्यानंतर आपल्याला ते घोषणापत्र भरावं लागतं. त्याच्यानंतर जे काही दुसरं आहे जोडपत्र 7 ते म्हणजे मतदान यंत्र जे काही आपलं आपण सीलबंद मोहरबंद केल्याचं आणि त्याच्यानंतर जे दुसरं काही 8 ते म्हणजे या ठिकाणी मतदान समाप्तीचं घोषणापत्र. अशा प्रकारे मतदान सुरू होण्यापूर्वीचं मतदान यंत्र सीलबंद केल्याचं आणि मतदान समाप्तीचं अशा प्रकारचे घोषणापत्र आपल्याला करावायची असतात. तर या ठिकाणी आता मतदान सुरू होण्यापूर्वीचं जोडपत्र 6 हे घोषणापत्र आपल्याला भरावायचं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर या ठिकाणी जे काही प्रतिनिधी असतील, जे काही अधिकारी असतील त्यांना आपापल्या साहित्यानुसार बसण्यासाठी आपण त्यांना सांगावायचं आहे. तर मतदान जो काही अधिकारी नंबर 1 आहे त्याच्याजवळ असणार आहे तुमची जी काही मतदान यादी आहे ती यादी त्या ठिकाणी आपण देणार आहोत, चिन्हांकित यादी देणार आहोत. त्यानंतर 2चा अधिकारी नंबर 2 जो असणार आहे त्याच्याकडे काय असणार आहे तर त्याच्याकडे नोंदवही VM 1 असणार आहे. त्यानंतर वोटर स्लिप असणार आहे. त्याच्यानंतर शाईचं जे काही
पेन असेल किंवा शाईचा जो काही बाटली असेल ती दिलेली असणार आहे. त्यानंतर जो अधिकारी क्रमांक 3 आहे त्याच्याकडं मशीन आपलं जे काही सीईओ कंट्रोल युनिट आहे ते त्याच्याकडे असणार आहे आणि बाकी सगळे अहवाल जे आहेत ते प्रिसाइडिंग ऑफिसरच्या टेबलवर व्यवस्थित ठेवलेले असणार आहेत. सर्व साहित्य आपापल्या टेबलवर आपण ठेवल्यानंतर बरोबर 7:30 या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल की मतदान किती वाजता सुरू होणार आहे. बरोबर त्यावेळी आपलं मतदान सुरू झालं पाहिजे. आणि आता 7:30 वाजता या ठिकाणी सुरुवातीला थोडं 3-4 मतदान होईपर्यंत थोडं आपलं जे रुळेपर्यंत आपल्याला थोडा उशीर लागू शकतो, पण एकदा का रुटीन मध्ये आलं की त्या ठिकाणी मतदान पटपट होईल. त्यामुळे आपण प्रिसाइडिंग ऑफिसरनं सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी नजर ठेवायची आहे, सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं काम प्रिसाइडिंग ऑफिसरचं आहे. आता यावेळी मतदान सुरू झाल्यानंतर किंवा मतदान सुरू होण्यापूर्वी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या मतदान केंद्रामध्ये एका वेळी फक्त 4 लोक त्या ठिकाणी असले, 4 मतदार असले पाहिजे याची खात्री करायची आहे, जेणेकरून त्या ठिकाणी गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही. त्यानंतर 2 रांगा असल्या पाहिजेत मतदान केंद्रामध्ये एंट्री करण्याच्या, एक स्त्रीची रांग, एक पुरुषांची रांग. आणि पोलीस जे कर्मचारी असतील त्यांना सांगायचं आहे की बाबा हो, या ठिकाणी येताना बरोबर एक तुम्ही सोडायचा आहे, स्त्री पुरुष. पण जर अंध अपंग वगैरे कोणी आले किंवा अपंग व्यक्ती एखादी जर त्या ठिकाणी येत असेल तर तिला डायरेक्ट प्रवेश द्यायचा आहे, याची सूचना सुद्धा द्यावायची आहे. त्यानंतर आणखी एक सूचना काय द्यायची आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी, कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी आपल्या मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउड असणार नाही. मोबाईल वापरण्यास पूर्णतः बंदी असणार आहे, कोणत्याही प्रकारचं छायाचित्र काढण्यास बंदी असणार आहे, ही सूचना कटाक्षाने मात्र द्यावायची आहे. अशा प्रकारे एकदा मतदान सुरू झाल्यानंतर आता प्रिसाइडिंग ऑफिसरनं दर 2 तासाला मतदानाची टक्केवारी फोनवरून आपल्या आरओ लेव्हलला आरओ ज्या ठिकाणी सूचना दिली असतील त्या क्रमांकावर आपल्याला त्यांना द्यावायची आहे किंवा झोनल ऑफिसरला द्यावायची आहे. अशा प्रकारे आपण दिवसभर हे जे कार्य आहे ते चालू ठेवणार आहोत. जर अंध अपंग व्यक्ती आल्या तर त्याच्या सोबत्याचं प्रमाणपत्र आपल्याला भरून घ्यावायचं असेल, जर कोणी चॅलेंज केलं असेल तर ते चॅलेंज केल्यानंतर त्या ठिकाणची जी कार्यवाही ती आपल्याला करावी लागेल. किंवा प्रदत्त जर एखादं वोट झाला असेल तर त्याचे अहवाल भरून घ्यायचे, त्याची यादीमध्ये त्याची नोंद करायची आहे. आपण प्रशिक्षणामध्ये प्रदत्त चॅलेंज वोट याबद्दल माहिती घेतलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसरला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता हे सर्व सुरू झाल्यानंतर आपण 5:15 वाजेपर्यंत ही आपली सगळी प्रक्रिया सुरू असणार आहे. तर 5:15 वाजता प्रिसाइडिंग ऑफिसरनं एक बाहेर जाऊन किती लोक रांगेमध्ये आहेत हे बघायचं आहे. कारण 5:30 वाजता जितके लोक रांगेत असतील तितक्या लोकांना आपल्याला उलट क्रमाने चिठ्ठ्या द्यावायच्या आहेत. म्हणजेच काय, सगळ्यात शेवट उभा असेल त्याला 1 नंबर, नंतर मग त्याच्या पुढच्याला 2, असं करत करत मतदान केंद्रामध्ये सगळ्यात शेवटची जी व्यक्ती उभी असेल 5:30 वाजता तिला सगळ्यात शेवटचा क्रमांक देणार आहोत. उदाहरणार्थ 50 लोक जर रांगेत असतील तर बाहेर सगळ्यात शेवटचा जो व्यक्ती आहे त्याला 1 नंबर आणि मतदान केंद्रामध्ये जो व्यक्ती असणार आहे त्याला 50 नंबर आपण देणार आहोत. अशा प्रकारे जर त्या ठिकाणी 5:30 वाजता लोक रांगेत असतील तर तुम्हाला बाहेर जाऊन त्या ठिकाणी घोषणा करावी लागेल की 5:30 वाजता जितके लोक रांगेत असतील तितक्या लोकांना मतदान करता येईल. जितके लोक रांगेत किंवा या व्यतिरिक्त जे काही नंतर आले तर त्यांना मतदान करता येणार नाही, याची घोषणा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. जर 5:30 वाजता कुणी रांगेत नसेल तर त्या ठिकाणी 5:30 वाजता शेवटचा मतदार तुमचा मतदान केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया समाप्त करायची आहे. म्हणजेच काय, क्लोज बटन दाबावायचं आहे. आणि त्या ठिकाणी प्रतिनिधींच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आणून द्यावायची आहे. त्याच वेळी त्या ठिकाणी आपल्या मशीनमध्ये म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये असलेलं मतदान आणि आपल्या नोंदवहीमध्ये झालेलं मतदान हे ठिकाणी जुळतंय याची खात्री सुद्धा आपल्याला उपस्थित प्रतिनिधींना द्यावायची आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळी खात्री जुळल्यानंतर आता आपण सीयूचं बटन त्या ठिकाणी ऑफ करणार आहोत. हे विसरू नका, सीयू ऑफ करायला विसरू नका आणि त्यावरची काळी कॅप लावून टाकायची आहे. आणि नंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपण कार्य काय करायचं आहे तर त्या ठिकाणी उपस्थित प्रतिनिधींच्या समोर आपलं जे काही यंत्र आहे ते यंत्र आता आपल्याला सीलबंद, म्हणजेच काय करायचं आहे तर केरिंग केस मध्ये ठेवून त्या ठिकाणी केरिंग केस आपल्याला सीलबंद करायचे आहेत, लाखेनं सीलबंद करायचे आहेत. आणि उपस्थित प्रतिनिधींना VM3 म्हणजे मतदानाचा हिशोब ते मागतील तर त्यांना प्रत्येकाला एका उमेदवाराला प्रतिनिधीला एकच द्यायचं आहे. प्रत्येकाला देत बसण्यापेक्षा प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला एक आपण त्या ठिकाणी एक VM3 म्हणजे मतदानाचा हिशोब देणार आहोत. आणि तुमच्यासोबत 3 असले पाहिजे. मतदान केंद्राध्यक्षाची डायरी 3 प्रतीत आणि VM3 तुमच्यासोबत 3 प्रतीत असला पाहिजे. तुम्हाला सूचना दिल्या जातील की कोणतं सील बंद करून द्यावायचं आहे आणि कोणतं सील बंद करून द्यावायचं नाही, याची सूचना तुम्हाला प्रशिक्षणामध्ये दिली असणार आहे आणि त्याच प्रकारे आपण ते सील बंद करणार आहोत. त्यानंतर कोणते लिफाफे भरायचे
किंवा कोणते अहवाल भरायचे, संविधानिक कोणते, असंविधानिक कोणते, याबद्दल सुद्धा आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ते जर सर्व व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची मला शाश्वती आहे. आणि मग एकदा क्लोज बटन दाबल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी हिअरिंग केसमध्ये सर्व साहित्य ठेवलेलं आहे, त्याला सुद्धा लाखीनं सील केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट करायची ती म्हणजे मतदान समाप्तीचं घोषणापत्र तुम्हाला त्या ठिकाणी भरावायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे काय, आता तुम्हाला या ठिकाणी शेवटची तयारी म्हणजे जे काही अहवाल आहेत ते सर्व अहवाल त्या लिफाफ्यामध्ये टाकून त्यांना जर तुम्हाला सूचना असतील सीलबंद करण्याच्या तर करायच्या, अन्यथा त्या ठिकाणी आपण वितरण जे केंद्र आहे त्या ठिकाणी संकलन केंद्र त्याच ठिकाणी असणार आहे, संकलन केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सीलबंद करू शकता. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण तयार सोबत सीलबंद करा अथवा तिथं घेऊन जा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या प्रकारे तुम्हाला सूचना असतील त्या सूचना त्या टेबलवर सगळं साहित्य आपल्याला जमा करावायचं आहे. आणि सगळं साहित्य जमा झाल्यानंतर आपण आपल्या झोनल ऑफिसर कडून त्या ठिकाणी रिलीव्ह प्रमाणपत्र घेऊन आपण आपल्या घरी जाणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी मतदानाच्या दिवशी करावायची कार्यवाही आपल्याला या क्रमाने जर आपण करत गेला तर मला नाही वाटत की आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होईल. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना मी सूचना जे काही माझ्याकडून मार्गदर्शन करता आलं ते मी केलेलं आहे. तरी जर काही सूचना असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता, कमेंट्स करू शकता. आता मला असं वाटतं की या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. जरी काही अडचणी आल्या तर आपण आणखी व्हिडिओ बघू शकता. नमस्कार.